यानंतर आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये मनसेचा हा मोर्चा सुरू आहे। पुणे विद्यापीठामध्ये मनसेचे असंख्य कार्यकर्ते आहेत। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये हा मोर्चा सध्या सुरू असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे असंख्य कार्यकर्ते यावेळी अमित ठाकरे यांच्यासोबत इथे उपस्थित आहेत। शर्मिला ठाकरे या देखील अमित ठाकरे यांच्यासोबत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना घेऊन अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मनसेच्या माध्यमातून हा धडक मोर्चा पुणे विद्यापीठावर काढण्यात येतोय। अत्यंत शांततेच्या मार्गाने आम्ही हा मोर्चा काढू अशा पद्धतीचं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। शर्मिला ठाकरे या मनविसेच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचंही आपण पाहतोय। विद्यार्थ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी म्हणून अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सध्याची आपण थेट दृश्य पाहतोय पुण्यातून। पुण्यामध्ये मनसेचा मोर्चा सुरू आहे। शर्मिला ठाकरे या सुद्धा यावेळी इथे उपस्थित आहेत। आधीचे अपडेट घेऊयात नितीन पाटणकर यांच्याकडनं। नितीन, आपण पाहतोय की मनसेनं पुणे विद्यापीठावर हा धडक मोर्चा दिलेला आहे। काय नेमक्या मागण्या घेऊन ते या मोर्चामध्ये सहभागी झाले? आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून पुणे विद्यापीठामध्ये अशांतता आहे। विद्यार्थी संघटनांच्या 2 गटामध्ये सातत्याने वाद होत आहेत। मध्यंतरी ललित कला केंद्राचा वाद देखील गाजला होता आणि त्यानंतर मनसेनं हा मोर्चा काढलेला आहे। हे 2 जे वाद यापूर्वी झालेले होते ते प्रश्न आहेतच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे इतर देखील प्रश्न आहेत। ते सर्व प्रश्न घेऊन अमित ठाकरेंनी हा मोर्चा काढलेला आहे आणि ते स्वतः कुलगुरूंना भेटणार आहेत, त्यांना निवेदन देणार आहेत, त्याचबरोबर ते चर्चा देखील त्यांच्याशी करणार आहेत। आणि यावेळी अमित ठाकरे पुणे विद्यापीठातील विद्यार्थी राहतात ती हॉस्टेल्स असतील, त्याचबरोबर त्या मेस असतील त्याची देखील पाहणी करणार आहेत। तिथं कशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना जेवण त्याचबरोबर राहण्यासाठी सोय आहे याची पाहणी करणार आहे। कदाचित कुलगुरू देखील त्यांच्या बरोबर असतील। आणि सर्वात महत्वाची गोष्ट मध्ये अमित ठाकरे यांच्या या मोर्चामध्ये शर्मिला ठाकरे या देखील सहभागी झालेल्या आहेत। हा जो मोर्चा होता धडक मोर्चा आहे, मात्र त्यामध्ये शर्मिला ठाकरे सहभागी होणार अशी कुठलीही माहिती नव्हती। मात्र आज अचानक त्या या मोर्चामध्ये पाठिंबा देण्यासाठी सहभागी झालेल्या आहेत, दाखल झालेल्या आहेत। हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता, मात्र 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मोर्चा दुपारी 12 नंतर काढण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हा मोर्चा शांततेत काढण्यात आलेला आहे। धडक मोर्चा असला तरी तो शांततेत आहे आणि मूक मोर्चा आहे आणि मूक मोर्चानेच हे सर्व मनसे सैनिक, मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते, विद्यार्थी सेनाबापट रस्त्यानं आता पुणे विद्यापीठामध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळात त्यांची कुलगुरूंची भेट होईल। अगदी, तर आपण पाहतोय की मनविसेच्या माध्यमातून हा पुणे विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येतोय। अमित ठाकरे याचं नेतृत्व करतायत। धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या सर्व अपडेटबद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही माहिती घेत राहू। सर्वप्रथम मला माफ करा की 12 वाजता मोर्चा चालू होतोय, मला थोडा उशीर झाला, पण काल बैठक चालू असताना पोलीस अधिकारी आलेले आणि ते म्हणाले की 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही थोडा 12 नंतर मोर्चा केलात तर परीक्षेला जायला विद्यार्थ्यांना सोपं पडेल। आणि म्हणून मला वाटतं की विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडताना विद्यार्थ्यांना अडचणीत टाकणं हे मला वाटलं की काही बरोबर नाही आहे।